Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये. आपण वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेतोय, नेमकी तिथली परिस्थिती काय हे पाहतो आहे. सध्या आम्ही रामटेक मध्ये आहोत. रामटेक मधल्या सावनेर या भागामध्ये आहोत. इथे गोविंदांची रॅली सुद्धा काही वेळात येणार आहे आणि ते सुद्धा इथल्या लोकांना संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी आम्ही इथे आले असताना आम्हाला काही ज्येष्ठ नागरिक दिसले इथे सावनेर मधले आणि त्यांचं नेमकं मत काय आहे हे जाणून घेऊयात म्हटलं. इथल्या उमेदवाराबाबत त्यांना काय वाटतं, इथलं राजकीय समीकरण कसं आहे हे काय वाटतं, हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल, आता खरं तर रॅली सुरू झालेल्या आहेत, सगळीकडे प्रचार फेऱ्या सुरू झालेल्या आहेत. तुमचं पहिल्या टप्प्यातलं मतदान इथलं काय वातावरण आहे इकडे? वातावरण सध्या पूर्ण भारतामध्येच मोदी सरकारचं वातावरण आहे ना. प्रेशराईज आहे, एक तर प्रेशराईज म्हणून म्हणा की किंवा आणखी वर्किंग केलं आहे 10 वर्षामध्ये, काही प्रगती केली आहे. आणि इथे जे रामटेक ब्लॉकला जो कॅन्डिडेट दिलाय तो कमजोर आहे. कारण एक तर मिसेसची तिकीट कटली राजकारण स्टंटमुळे, त्यांच्या पतीला मिळाली. आणि हा जो कॅन्डिडेट काँग्रेसचा असून सुद्धा बीजेपीत आला, म्हणजे शिवसेनेचाच आला. शिवसेनेच्या भरोशावर तर वैयक्तिक शिवसेना जर असता तर तो म्हणजे ती सीट पारवेची निघाली नसती. बट त्याला कमळाचा साथ असल्यामुळे ती सीट शुअरली निघून जाईल. पण ते कृपाल तुमाणे होते, त्यांचं तिकीट कापलं आणि यांना तिकीट दिलेलं आहे. हो ना. तुमाने साहेबांचं काय 2 टर्म झाले 10 वर्ष, कधी कोणत्या तहसीलला त्यांची व्हिजिट नाही, दर्शन नाही. त्यांचं म्हणजे तेवढं ग्रोथ काही पाहिजे तसं नव्हतं, त्याच्यामुळे ते तिकीट कापण्यात आली. कारण का समोरची पार्टी विचार करूनच तिकीट दिलं जाते ना. त्यांचं जर ऍक्टिव्हिटी चांगलं असतं तर तुमाने साहेबाचा राईट होतच. त्यांचं पूर्ण म्हणजे ते सिनियर असल्यामुळे त्यांना तिकीट मिळाली असते. पण त्यांचं वर्किंग पाहिजे तेवढं काही लोक त्यांच्यावरती खुश नव्हते कामामुळे. त्याच्यामुळे बीजेपी मध्ये आपला कॅन्डिडेट जो होता म्हणजे शिवसेनेचा, पण तो बीजेपी मध्ये आले. त्याच्यामुळे ते त्यांनी ते म्हणतात बघ, आता ते पारवे ते काँग्रेसमध्ये होते, ते आले शिवसेनेमध्ये. बीजेपी देऊन राहिले, वॉशिंग मशीन मध्ये देऊन राहिले ना. जिधर दाम उधर हम, हवा जिकडे तिकडे दिवा ठेवायची लोकांची प्रथाच आहे. ते काही म्हणजे मायनर आहे, ते काही मोठी गोष्ट नाही. आता तुमचा मतदारसंघ खरं तर राखीव आहे, शेड्यूल कास्टसाठी राखीव आहे. ज्या रश्मी बर्वे यांची उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांचा तो आता बाद झालेला आहे, त्यांच्या जातीच्या सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम आला. पण तिकडे अमरावतीमध्ये ज्या नवनीत राणा आहेत त्यांच्या सुद्धा प्रमाणपत्राचा वाद होता, पण सुप्रीम कोर्टामध्ये आता त्यांना तो स्टे मिळाला आणि त्यांना निवडणूक लढवता येणार आहे ना. एकीकडे वेगळं नाही असं वाटतं तुम्हाला की रिझल्ट फायनल व्हायचा आहे ना? बरोबर मॅडमचा रिझल्ट फायनल व्हायचा आहे. आता ते 2-4 दिवस, पण त्यांची कशी 19 तारीख आपली लास्ट डेट होती, त्याच्यामुळे त्यांचं फॉर्म भरायची तारीख आधी होती. तिथली तारीख म्हणजे त्यांना वेळ होता, तर त्या वेळेच्या आधी त्यांना आज म्हणजे कालच फॉर्म भरला आणि कालच निर्णय मिळाला. ते लकी राहिले. या मॅडम थोड्याशा बॅड लक राहिल्या, त्याच्यामुळे यांची तिकीट कटली. म्हणजे अवैध ठरवण्यात आली कास्ट सर्टिफिकेट त्यांची. आता ते झाल्यामुळे अवघड झाली इथली फाईट असं वाटतं. आता नाही, थोडेफार अजून ग्रोथ झाली असते. मॅडम जर राहिल्या असत्या तर अजून त्यांना म्हणजे चांगले व्होट मिळाले असते. काय सर वातावरण तुमच्या इकडचं? आता तर तुमचे जे कॅन्डिडेट होते काँग्रेसचे, त्यांचं तर जात प्रमाणपत्र अवैध झालं, आता त्यांच्या पतीचं नाव फॉर्म मध्ये होतं, त्यामुळे ते उमेदवार राहतील. आणि इकडे जे दुसरे उमेदवार आहेत जे आता शिवसेनेचे आहेत ते खरं तर आलेत काँग्रेसमधनं. काय सगळी खिचडी झाली असं वाटतंय का? हे बघा, फोडाफोड तर कोणी केली हे तर मला माहिती नाही, परंतु जी फोडाफोड झालेली आहे ती योग्य नाही. भारतीय लोकशाही करता हे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट होती. ठाकरे साहेबांचं सरकार जोपर्यंत होतं त्यावेळेस कोरोनामुळे ते जास्त विशेष असं योगदान देऊ शकले नाही. तरी पण कोरोना पिरियडमध्ये त्यांनी बरंच काही सांभाळलेलं आहे, हे मात्र मानावं लागेल. दस्तूर खुद नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी सुद्धा त्यांची तारीफ केलेली आहे ना. परंतु कोरोना हटला आणि लगेच त्यांचं बंड झालं आणि त्यामुळे त्यांना विशेष काम दाखवता आलं नाही. आता बीजेपीचे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, ते पण काही विशेष कार्य त्यांनी केलेलं नाही असं मला वाटतं. पण तुमच्या मतदारसंघामध्ये तर काय वातावरण, म्हणजे तुमचे जे आता 2 उमेदवार आहेत, एक काँग्रेसचे आहेत, एक आता शिवसेनेचे आहेत. काँग्रेसचे उमेदवार रश्मी बर्वे, त्यांचं सर्टिफिकेट तर बाद झालं, त्यामुळे त्यांचे पती आता उमेदवारी, हा, आणि दुसरं म्हणजे जे पारवे आहेत ते सुद्धा काँग्रेसमधनंच आलेले आहेत, त्यामुळे ते काही मूळचे शिवसैनिक नाही आहेत. इथे वंचितचा उमेदवार नाही आहे, हे सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. वंचितने जरी किशोर गजबेंना पाठिंबा दिला असला तरी त्यांच्याजवळ प्रभाव नाही आहे.
त्यामुळे यावेळेस काँग्रेस पक्की आहे हे मला वाटतं. कारण बीजेपीचा उमेदवार नव्हता, शिवसेनेचा उमेदवार होता आणि तोच निवडून यायच्या दरवेळेला रामटेकमधून. तसं तर मी नागपूरचे आहे आणि मी विशेष काही सावनेर क्षेत्राबद्दल सांगू शकणार नाही. तरी पण मला वाटतं की सावनेरमध्ये विकास कामं झालेले आहेत ते म्हणजे लोकल पातळीवर झालेले आहेत, प्रशासनिक पातळीवर झालेले नाही आहेत असं मला वाटतं. आपण अजून काही लोकांशी बोलूयात. काका, कसं आता समीकरण राहणार तुमच्याकडचे? तुमचे उमेदवार जे काँग्रेसचे होते आधी ते गेले शिवसेनेत, ज्या काँग्रेसचे उमेदवार त्यांचं सर्टिफिकेट गेलं, आता त्यांचे पती उभे राहत आहेत. सगळं काही विस्कळीत झालं असं वाटतं का? तुमच्याकडे लक्ष नाही लोकांचं? लक्ष तर आहे सर्वांकडे, परंतु आता काय पत्नीचं ते बरोबर नसल्यामुळे त्यांनी पतीलाच तिकीट दिली, पण त्यांचं ओल्ड आता तिथे कमीच आहे. तसे हे रामटेक क्षेत्रामध्ये पारवे हे थोडे आहेच, बरे आहे, परंतु क्षेत्रात तर आम्हाला लोक देतो, परंतु ते काम काहीच नाही करत. त्यामुळे आम्हालाही विचार पडतो आता मत द्यायचं कोणाला. कारण रामटेक क्षेत्रामधून आता 10 वर्षे झाले प्रत्येक तुम्हाने येत आहे, परंतु त्यांनी काही तिथे असा प्रोग्रेस काही दिसत नाहीये. त्यामुळे विचार तर येतोच कोणाला करायचा, परंतु आता वरती श्री नरेंद्र मोदीजी आहे प्राईम मिनिस्टर, त्यामुळे ते मत देण्यात येतो ना, तर देण्याच्या काही लायकतीचे नाही तसे. पण बघितलं तर आता बघा, शिवसेनेची जागा आहे, ठीक आहे, तिकडे यवतमाळमध्ये शिवसेनेची जागा होती, तिकडे हिंगोलीमध्ये शिवसेनेची जागा होती. तीन जे खासदार आहेत शिवसेनेचे एकनाथ शिंदेसोबत होते, त्यांना बदलावं लागलं, म्हणजे स्टँडिंग खासदारांना. असं सांगितलं की बीजेपीने सर्व्हे केला आणि सर्व्हेमध्ये असं समोर आलं की बाबा हे कॅन्डिडेट्स काही योग्य नाहीत. तर असं वाटतं की बीजेपीच्या सर्व्हेमुळे शिवसेनेला बदलावे लागतात आपले कॅन्डिडेट्स? असं काही नाही. आता कधी ते शिवसेनेचे बीजेपीत जातो, बीजेपीचे शिवसेना, काँग्रेसचे, हे सर्व खिचडी केली आहे. कोणाला मत द्या हेच नाही पटत. आम्ही बीजेपीला मत दिलं तो काँग्रेसमध्ये चालला जाते, काँग्रेसला मत दिलं तो शिवसेनेत चालला जाते. म्हणजे काही देशात राहिलंच नाहीये. विचार करतो आम्ही मत द्यायच्या वेळेस, परंतु नक्की देतो त्याला मिळत नाही, तो भलतीकडेच चालला जातो. मग आम्ही काय वापस मागणार आहे आमचं मतदान? मग काय आता ते मग विचार आम्ही करतो. हे बाकी हे लोक असे करते तिकीटवाले, तर आम्ही काय करावं मतदात्याने? ठराविक लोकांनी त्यांना तर दुसरीकडे इन्व्हॉल्व करायला नको. जो आम्ही निवडून दिला तो तिथेच असायला पाहिजे 5 वर्षापर्यंत, तो त्यांनी दुसरीकडे जाता आलं पाहिजे नाही. आता तो शिवसेनेवाला, तुम्हाला असं की तुम्ही जे मतदान करता त्याच्यासोबत खिलवाड केला जातो, नंतर ते ना, आम्ही तेच तर म्हणत आहे. आम्ही शिवसेनेला निवडून दिलं, त्याला कोणता मंत्री बनवला नाही, तर तो काँग्रेसमध्ये चालला जातो. मग आमच्या त्या मतदानाचा काय फायदा? असं व्हायला नको. ज्याला निवडून दिला तो तिथंच राहायला पाहिजे 5 वर्ष, आमचं असं मत आहे. बघा, हे म्हणतात की आम्ही जे मतदान करतो, ज्या नेत्याला निवडून देतो, तो काय 5 वर्ष त्या पक्षात राहील की नाही सांगता येत नाही. काय वाटतं राजकारणाकडे बघून आजचा? राजकारणी विरोधी पक्ष नेता राहिलाच नाही त्याच्यामध्ये, तर त्या मतदाराला काही व्हॅल्यू राहिली, किंमत राहिली का? आपला पक्ष आपण म्हणतो काँग्रेस पक्ष आमचा, बीजेपी पक्ष आहे, पण बीजेपी पक्षाने काँग्रेस पक्षाने बीजेपी पक्षात जावं. आपली काय व्हॅल्यू, आपली काय किंमत राहिलेली आहे? शेतकऱ्याचे गहन प्रश्न आहे, कोण सोडवणार आहे? विरोधी पक्ष नेता राहिलाच नाही तर हुकुमशाही झाली, त्याच्यामध्ये हुकुमशाही झाली, मग न्याय गरिबाला कसा मिळेल? तुमच्या इथलं काय सांगा? आता जो रामटेक मतदारसंघ आहे, खरं तर राखीव मतदारसंघ आहे, आणि राखीव मतदारसंघ अशासाठी ठेवला जातो की बाबा एखाद्या समाजाचं प्रतिनिधित्व संस्थेत असावं, पण तुमच्या इथले मतदारच बदलले जात आहेत, तेच पक्ष चेंज करतायत, जे उभे राहतात त्यांचं सर्टिफिकेट आता नाकारलं जात आहे. या पक्षातून त्या पक्षात जाते, काही अर्थ राहिला का? 5 वर्ष त्या पक्षात त्याला राहू द्या ना. तो किती उन्नती करते, कोणता विकास करते, तर हे जनता ठरवणार ना त्यांना. पण तुम्हाला वाटतं की तुम्ही जे मतदान करता, जसं त्यांनी तो मुद्दा काढला, आम्हाला कळत नाही आता कोणाला मतदान करावं, कारण ज्याला दिन तो राहील की नाही माहित नाही. बरोबर आहे ना, मतदान कोणाला करा? विचार आला ना, गहन प्रश्न आला ना, नोटालाच विचार करावा असं असे प्रत्येक नागरिक म्हणत आहे. व्हॅल्यू राहिली नाही, किंमत राहिलेली आहे, माणुसकी राहिली नाही, मग सर्व कोणत्याच पक्षाला नाही. आता नोटाला देऊन द्यायचा अधिकार आहे, हक्क आहे, तो आपण बजावणारच आहे मतदान करण्याचा. त्याची व्हॅल्यू किंमत पाहिजे ना. जो मतदान दिल्यानंतर तो काही ठराविक राहत नाही ना. ठराविक राहत नाही ना. मतदान दिल्यानंतर तो ठराविक नाही राहत ना. आम्ही ज्या व्यक्तीला दिला तो माणूस राहील, काही गॅरंटी आहे का? त्यांनी म्हटलं का आम्ही मंत्री बनवतो, तो तिथे चालला जाते. आम्ही दिलं शिवसेनेला आणि गेला काँग्रेसमध्ये, तर फायदा काय होणार आहे? बरोबर आहे की नाही? आम्ही तर दिलं होतं शिवसेनेला,
पण त्यांना पाठलाग करून ते काँग्रेसमध्ये चालले जाते, काँग्रेसचे शिवसेनेत चालले जाते. मग मतदात्याला विचार पडतो ना. इकडे इकडे वंचितचा फॅक्टर कसा आहे? म्हणजे चालतो का इकडे? चालू शकतो? काय वाटतं तुम्हाला? इथे आता वरची पातळी पाहून मतदान केल्या जाते, वरची पातळी पाहूनच मतदान केल्या जाईल ना. आपण खालच्या पक्षाला देऊन बाकी उन्नती होऊ शकत नाही ना. मग जर तो येतच नसेल तर त्याला मतदान देऊन काय फायदा? बाकी त्या सर्व गोष्टी मिळत नाही ना मग त्यांना. काय इथे आमची आता केदार साहेब आहे, 20 वर्षापासून पाहतो तुम्ही, काहीच प्रगती नाही दिसत. पाहिजे ना इथं. पण काय म्हणजे आता अजून काही लोकांशी आपण बोलूयात. कुठला मुद्दा वाटतो तुम्हाला की महत्वाचा इलेक्शन मध्ये? आता ते म्हणले की बाबा आम्ही मतदान करतो, आमचे जे उमेदवार ते निघून जातात. इकडे ईडी सीबीआयचा आपण बघतो की अनेक जे नेते ते आतमध्ये गेलेले आहेत. राजकारण आहे, असं गलिच्छ राजकारण कधी पाहिलं नाही आपण. हे तोडफोडचं राजकारण आहे, याला कोणी मार्ग देऊ शकत नाही. त्याच्यामुळे मतदान जो आहे तो कुठं करावं हेच त्याला समजत नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न गहन आहे. पण आम्ही आता बघितलं ह्या पारनेर, आता तुमच्या सावनेरमध्ये फिरताना इतकं असं वातावरण दिसत नाही इलेक्शनचं. तुमचा पहिला टप्पा आहे खरं तर. आता एवढ्या काळामध्ये प्रचार फेऱ्या सुरू असतात, लोक गाठी भेटी घेत असतात, उमेदवार जात असतात, पण थंड दिसतंय. कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे जाण तुम्हाला उत्तर हेच मिळणार आहे, जे बोलले का नाही हेच उत्तर मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये तहसील लोकसभेची जागा खासदार राजीनामा दिलेला आहे. मी ड्युटी करणार नाही, पण ईव्हीएम मशीन असेल तर. यवतमाळचा प्राध्यापक आहे तो, त्याची केंद्राधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी ईव्हीएम मशीनवर बहिष्कार टाकण्यासाठी त्यांनी स्वतः ड्युटी नाकारली आणि त्याच्यावर आता कारवाई होणार आहे. हे हुकुमशाही नाही झाली तर काय झाली सांगा? कुठलं बेस कुठे लावायचा याला काही अर्थ नाही आहे. तो बिचारा गरीब प्राध्यापक, त्याच्यावर जेव्हा हे ईव्हीएम नाही आहे म्हणून तो ड्युटी करत नाही म्हणून त्याच्यावर ब्लेम करतात, याला काही अर्थ आहे का? बरोबर आहे. अजून काही नागरिक आहेत इकडे, त्यांच्याशी बोलूयात. परत येऊ आम्ही तुमच्याकडे, तुमच्याशी आपण मतदान घेऊ. अजून काही लोक आहेत त्यांच्याशी बोलूयात. काका, काय वातावरण कसं आहे तुमचं? आम्ही खरं तर इलेक्शन कव्हर करायला आलो, पण थंड दिसतं अजून प्रचार. कसं आहे, आम्ही इकडल्या बाजून काहीच नाही बोलू शकत, अशातून घ्यायचं. कारण कसं आहे, बेकार दिसते असं. काय नेमकं प्रतिक्रिया, कसं वातावरण आहे सध्या तुमच्या ह्याच्यामध्ये? प्रचार सुरू झाला असं वाटतंय? आणखी काही लोक आपण त्यांच्याशी बोलायला. काका, आमच्याशी बोलाल का? तुम्हाला काय वाटतं? इथलं प्रचार सुरू झालाय, राजकारण कसं आहे? अजून थंड दिसतंय सगळं वातावरण. नहीं, जो देश में जो अच्छा काम कर रहा है, अभी नरेंद्र मोदी सबसे बढ़िया काम कर रहे हैं, तो वही देश के लिए अच्छे है. और उनके संबंध में उनको ही सब कुछ वो करना चाहिए, सब देना चाहिए, वोट देना चाहिए उनको. पण तुमच्या इथले उमेदवार आता काँग्रेसमधनं आलेले आहेत, ते अचानक शिवसेनेत आल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळालेली आहे, तर त्याकडे कसं बघता तुम्ही? पार्टी महत्व की है, पार्टी महत्व की, आदमी महत्व का नहीं, पार्टी का महत्व है. अबकी बार 400 पारचा नारा बिल्कुल बिल्कुल पक्का है, डेफिनेटली. आणखी काही लोक आहेत, आपण बोलूया त्यांच्याशी. वेगवेगळी मतं आहेत लोकांची. अनेकांची नाराजी सुद्धा आहे की बघा आम्ही मतदान करतो आणि आमचा उमेदवार दुसऱ्या पक्षामध्ये जातो. अजून काही सर, काय वातावरण तुमच्या इकडे? म्हणजे आता आम्ही अनेकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही मतदान करतो आणि आमचा जो उमेदवार आहे तो दुसऱ्या पक्षामध्ये जातो. अशा पद्धतीचं राजकारण आम्ही पहिल्यांदा पाहिलं नाहीये. बरोबर आहे ना, मतदाता उदास आहे आणि हे लोक पक्षांतर करतात, इकडचे तिकडे जातात, हे बरोबर नाही, योग्य नाही आहे लोकशाहीमध्ये. तुमच्या इथलं वातावरण कसं आहे? म्हणजे आता तुमच्या इथले जे उमेदवार आहेत, पारवे आहेत, ते सुद्धा काँग्रेसमधनं आलेले आहेत. इथे काय असं काही आधी जे माहोल जे इलेक्शनचे होत होते, लोक येत होते पेंडालमध्ये, असं काही कोण दिसत नाही माहोल. प्रचार चालू आहे, पण ते आता येत्या वोटिंग झाल्यावर समजेल काय आहे. तर जसं सुरुवातीला प्रचार असतो तसा आता प्रचार दिसत नाही. नाही. काय वाटतं, कारण काय वाटतं की लोक आता कंटाळलेली आहे त्या सगळ्या गोष्टींना? काय हे जे तर काय लोकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न नाही बरोबर, आणि भाव मिळत नाही शेतकऱ्यांना, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे लोक असे म्हणजे उदास आहेत, म्हणजे इंटरेस्ट नाही असं मतदान करायला. बा वोटिंग इलेक्शन आहे बा, आधी जसं राहतो तसं नाही आहे. पण आता तुम्ही जेव्हा मतदान कराल तेव्हा कुठला मुद्दा तुम्हाला महत्वाचा वाटेल? तुमच्या जो रामटेक मतदारसंघ आहे त्यातला कुठला महत्वाचा मुद्दा वाटतं तुम्हाला की तो हायलाईट झाला पाहिजे, तुमच्या खासदारांनी ती कामं केली पाहिजे? डेव्हलपमेंट म्हणजे भरपूर काही आहे. बेरोजगारांना नोकरी मिळाली पाहिजे, कारखाने आले पाहिजे आधी तर, आणि कास्तकाराच्या शेतीला म्हणजे त्यांच्या मालाला चांगला योग्य भाव मिळाला पाहिजे.
आणि खासदार निवडून गेला ते संपर्कात राहत नाही, ते संपर्कात राहिले पाहिजे लोकांच्या. एक वेळा निवडून गेले म्हणजे सोबत काही म्हणजे दुबारा काही दिसत नाही. पण 10 वर्षात जे कृपाल तुमाणे होते त्यांची आता खरं तर उमेदवारी बदललेली आहे. काय वाटते, प्रगती केली, काही डेव्हलपमेंट झाली? नाही, असं तर काही मला वाटत नाही. माझ्या याच्यामध्ये लक्षात नाही आलं का प्रगती केली. ठीक आहे. अजून काही काका तुम्ही डिस्कशन करताय, आम्हाला वाटतं अजून तुमच्याशी बोललं पाहिजे. काय नेमकं डिस्कशन सुरू आहे तुमचं? आम्ही पाहतच आहे आता 25 वर्षापासून काय इथे सरकारी दवाखाना आहे, तिथं साली सर्दी खोकल्याची दवाई नाही मिळत. काय एवढे वर्ष झाले चांगला दवाखाना नाही, डिलिव्हरी करायची असली तर गेटवरच वापस करते. काय नागपूरला घेऊन जा म्हणते. मग अशाने होईल का? आजूबाजूच्या गावात 30 गाव आहे सावनेर परिसराच्या आजूबाजूने, तर इथे ट्रीटमेंट चांगली व्हायला पाहिजे, ती होत नाही. काय आता जे आहे ते कार्यरत त्यांनी सुद्धा आपले लक्ष द्यायला पाहिजे ना. त्यानंतरच मतदाता मत देईल ना. बाकी तर प्रगती दिसत नाही तुमची, असं मत आहे. आमच्या सावनेर विभागामध्ये शिक्षणाचं बारची प्रगती होत आहे, पण शिक्षण संस्था नाही आहे. बार भरपूर आहे पण शिक्षण संस्था नाही वाढल्या आमच्या. पण मग असं वाटतं की जो मुद्दा विरोधक उपस्थित करतात की बघा सरकार मंदिरावर मतं मागतं पण बेरोजगारी आहे ते बघत नाही, महागाई वाढली त्याच्यावर बोलत नाहीये, ह्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता ते लोकांनी ठरवलं पाहिजे की मेन मुद्दे कोणते आहे, मंदिर आहे की बेरोजगारी आहे, हे ठरवलं पाहिजे. काय वाटतं काका, कुठला महत्वाचा मुद्दा आहे? म्हणजे मंदिर मस्जिद महत्वाचं आहे, बेरोजगारी महत्वाची आहे का काम? सगळ्यात महत्वाचा मुद्दा वाटतो मला. आज जवळजवळ सरकारी ऑफिस सगळे बीजेपीने कॅप्चर केलेले आहेत, हे निश्चित आहे. त्यामुळं आता असं तर आपण म्हणू शकत नाही की बीजेपीनेच कॅप्चर केले, परंतु त्याच्यामध्ये जे प्रायव्हेटीकरण चालू आहे आणि त्यामुळे जी बेरोजगारी वाढलेली आहे ती कुणाला दिसत नाही आहे. ते राज्यकर्ते काय करतात, स्वतःचे माणसं भरतात तिकडे, ऑटोमॅटिक ते 60-70 हजाराची भरती दाखवतात आणि इकडे मात्र काहीच नाही. मग काय अर्थ झाला या प्रशासनाला सांगा. इथे मेडिकल हॉस्पिटल आहे, इथलं मेडिकल हॉस्पिटलची दशा जाऊन बघा तुम्ही काय आहे. तर इथल्या मेडिकल हॉस्पिटलची दशा अशी आहे, एखादा कोणी सिरियस पेशंट गेला म्हणतो तुम्ही नागपूरला घेऊन जा, इथे त्याची ट्रीटमेंट होणार नाही. हा कुठला न्याय आहे? म्हणजे सगळे काय मी नागपूरला करावं, तर रामटेक मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये काय नाही या सुविधा आहे की नाही. आज तुम्ही एक काम करा, तुम्ही रेल्वे स्टेशन रोडवर जाऊन पहा, इकडे त्या रस्त्याला जागोजागी खड्डे पडलेले आहेत. असं वाटतं की वाहन आपण घेऊन गेलो तर तिथून गाडी काढता येत नाही. रहदारी पुष्कळ आहे, तिकडे लक्ष नाही यांचं. मग पैसा जातो कुठे, हा प्रश्न महत्वाचा आहे. आपण अजून काही लोकांशी बोलूयात. काय वाटतं काका, कुठला मुद्दा निवडणुकीत महत्वाचा आहे? तुम्हाला नाही वाटत बोला असं? तुम्ही मतदान करत असाल ना, मतदान वगैरे करता? आम्ही प्रत्येक वर्षीच करून राहिलो. पण वाटतं तुम्हाला योग्य उमेदवाराला मतदान होत आहे, योग्य सरकार येत आहे? नाही, आम्ही मतदान प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेस मतदान करतो मी. पण मग काय वाटतं रामटेकमध्ये सुधारणा झाली आहे, प्रगती झाली आहे? सुधारणा फक्त बाहेरच्या याच्यामध्ये शहरी भागामध्ये तर काही सुधारणा नाही आहे. प्रॉपर जे सावनेरले आहे वस्त्यामध्ये तसंच जे आहे तेच आहे. कोणाची सुधारणा झाली नेमकी कोणाची सुधारणा झाली? नाही तू नाही सांगू शकत. पण काय वाटतं, कुठला मुद्दा इलेक्शन मध्ये महत्वाचा पाहिजे? तुम्हाला काय वाटतं की कुठले मुद्दे उचलले पाहिजे राजकारण्यांनी? नाही, मी नाही बोलत त्या विषयावर. पण शिक्षण आहे, बेरोजगारी आहे, नाही, आपण मत नाही देऊ शकत. तुम्हाला काय वाटतं कुठला मुद्दा महत्वाचा आहे? तुम्हाला मतदान तर करत असाल तुम्ही मतदान तर करत असाल दरवर्षी मतदान. पण मग मतदान करताना कुठला तरी विचार डोक्यात असेल की बाबा हा मुद्द्यासाठी मी मतदान करतोय, या गोष्टीसाठी मी मतदान करतोय. तुमच्यासाठी महत्वाचा मुद्दा कुठला आहे? वैयक्तिक असेल किंवा सोसायटी म्हणून असेल? मतदान का तो क्या है बताओ, ये भाई बोले ना नहीं बोले, यहाँ का कुछ नहीं है. मतदान झालं तर आम्ही मतदान करणार नाही, बॅलेट पेपरवर मतदान झालं तर आम्ही करणार. हाच एक
ह्याच एक पॉईंट आहे आमच्या जवळ, बस बाकी दुसरं काही नाही. काय सर अगदी शेवटचा प्रश्न, काय कुठल्या मुद्द्याला मतदान करावं? शेतकऱ्या बाबतीत शेतकऱ्याचा जो कापसाला भाव होता तो भाव नाही आहे, त्याच्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. एक वेळ असा होता का 12-13 हजार रुपये कापसाला भाव होता, आता 7,000 रुपये भेटून राहिला. शेतकऱ्याला खर्च नाही निघत, खत पाण्याचा खर्च आहे, बियाण्याचा खर्च, मजुरीचा खर्च आहे, त्याचा वाली कोण आहे? मग पण त्या मुद्द्यांवर होती निवडणूक असं वाटतं तुम्हाला? त्या मुद्द्यावर तर नाही होत हे आम्हाला समजते, पण मुद्दा तर ठेवा लागेल ना. शेतकरी मुद्दा तर ठेवाच लागेल ना. पण आता बीजेपी म्हणते किंवा जे एनडीए आहे ते म्हणते अबकी बार 400 पार, आम्ही 400च्या वर जाऊ. आणि इंडिया आघाडी म्हणते की बघा ही जर परत बीजेपी गव्हर्नमेंट आलं तर हे कॉन्स्टिट्यूशन बदलतील, हे अनेक हुकुमशाही लागतील. काय वाटतं तुम्हाला, खरंच असं काही होईल? गोष्ट आहे ना, हुकुमशाही लागतीलच ना. 400 पार झाल्यावर कोण ऐकणार? आताच नाही ऐकत तर मग काय ऐकणार आहे? ही गोष्ट खरीच आहे, हुकुमशाही लागणारच आहे. हो, लागणारच आहे. 400 पार म्हणतात की आम्ही तर बघा डेव्हलपमेंट बघा, आम्ही आता एवढे आलो तर डेव्हलपमेंट केली, अजून आम्ही आलो तर अजून डेव्हलपमेंट करू देशाची. पण EDCBI बंद नाही आहे ना, त्याच्यामुळे त्रस्त आहे ना. का तुमच्या पक्षात आला तर तो शुद्ध झाला वॉशिंग पावडरनं, आणि तो बाहेर राहिला तर त्याच्यापाशी EDCBI. त्याचा विचार काय आहे? तुम्ही आरोप करता आणि दुसऱ्या दिवशी पक्षात घेता. आणि शेतकऱ्याचं जे आहे तेच आहे, शेतकऱ्याकडे लक्ष द्या ना. सर म्हणाले पण जे काउंटर आहे त्याच म्हणतात की बघा आम्ही कोणालाही घेतलं नाहीये पक्षात, त्यांच्यावर आरोप केले होते पण त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे, त्यांनी त्यांच्याची चौकशी आम्ही बंद नाही केलेल्या आहे. तुम्ही असं म्हणू नाही शकत की आम्ही आरोप करतो आणि त्यांना पक्षामध्ये घेतो. आता म्हणजे असं काही वाटलं नाही. आता चौकशी चालू आहे, रिझल्ट नाही आले, पण अजून आतमध्ये घेत आहे ना. आता ज्या ज्या लोकांवर गुन्हे दाखल आहे त्यांना घेतलं नाही पाहिजे. हे जे शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले, काय वाटतं तुम्हाला, त्याच्यामुळे फरक पडेल सगळ्या गोष्टींमध्ये? आता फरक पडते, आता पाहावं आता रिझल्ट नंतर. लोकांवर आधारित आहे, लोक मतदाता सुज्ञ आहे. ते टेकाडे साहेबाले वार्ताहर आहे, त्यांची मुलाखत घ्या. तर नाराज आहे म्हणा, हे जे इकडनं तिकडनं जाते, पार्ट्या बदलत राहते, हे बरोबर नाही, योग्य नाही आहे. कारण का लोक आपलं वोटिंग देऊन त्याला नेते लोकांना निवडून देतात आणि ते तिकडनं जातात, दुसऱ्या पार्टीत जातात, ते बरोबर नाही, बरोबर नाही. अगदी सर, शेवटचा आम्ही तुमच्याकडे शेवटचा मुद्दा घेतो. तुम्ही मतदान करता, कुठले मुद्दे तुम्हाला महत्वाचे वाटतात एक नागरिक म्हणून? कारण ही निवडणूक काही विधानसभेची नाही किंवा नगरसेवक पदाची नाही, ही देशाची निवडणूक आहे. तुम्ही संसदेत तुमचा प्रतिनिधी निवडता, देशाचं धोरण ठरवता. कुठले मुद्दे तुम्हाला महत्वाचे वाटतात? आता बरेचसे मुद्दे आहेत. मुद्द्यावर बोलतो म्हटलं तर बरोबर शिक्षणाचा मुद्दा आहे, आरोग्याचा मुद्दा आहे की ना. आपण कशासाठी निवडून देतो? काहीतरी आपला देशाचा विकास व्हावा, देशाची प्रगती व्हावी, लोक कामाला लागले पाहिजे हात, असं माझं एक मत आहे. ते सर बोलतो. तर लोकांचे वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण बघतो आहेत. लोक खरं तर वेगवेगळ्या गोष्टींवर नाराज सुद्धा आहेत. कापसाला भाव हवा, इतर पिकांना भाव आहे, अशी सुद्धा लोकांची मत आहे. दुसरीकडे ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे किंवा पक्ष बदलले जातात ते आपल्यासोबत काही अजून काही आहेत. नमस्कार सर, तुमचं नाव? प्राध्यापक बाबा टेकाडे. सर, तुम्ही प्राध्यापक आहात इथे? सेवानिवृत्त झालो आहे, सावनेरमध्येच तुम्ही होता. काय वाटतं सर, तुम्ही प्राध्यापक आहे तर तुम्ही जास्त आम्हाला समजावून सांगू शकाल आजची जी पॉलिटिकल परिस्थिती आहे देशभरातली, त्याच्याकडे काय अनालिसिस कराल तुम्ही त्या सगळ्याचा? काही नाही. आजची राजकीय स्थिती अशी झाली की बेरोजगारांना भयंकर विविध समस्याचा सामना करावा लागते. सुशिक्षित लोक झालेले, लोक शिकले, MBBS झालेले आहे, BE झालेले आहे, परंतु त्यांना रोजगार मिळत नाही. ही फार भयंकर समस्या आहे. युवक व्यसनाधीन होत आहे. पण गव्हर्नमेंट म्हणतं आम्ही स्टार्टअप इंडिया सुरू केलंय, आम्ही इतर गोष्टींमध्ये रोजगार देतोय की नाही, परंतु वास्तविकता कुठे आहे? वास्तविक कुठे आहे? आज काय कंडिशन आहे? कुठे रोजगार आहे? सावनेर क्षेत्रात MIDC सारखं आहे, सगळे कारखाने बंद झालेले आहे. मॅक्झिमम बहुतांश कारखाने बंद झाले. युवकांना रोजगार नाही. सुशिक्षित वेल क्वालिफाईड इंजिनियर लोक फार अल्प पगारात काम करत आहे, नोकरीसाठी इकडे तिकडे भटकंती करत आहे, रोजगार मिळत नाहीये. एक समजा कुटुंबातील एक व्यक्ती
रोजगार मिळाला एका व्यक्तीला आणि त्याचा नोकरी मिळाली तर त्याचं अख्खं कुटुंब सुखी होते. परंतु रोजगारच नाहीये, बेरोजगार पडलेले आहे, घरोघरी बेरोजगार पडलेले आहे, त्यांना हाताला दुसरं काम नाही. उच्च शिक्षित व्यक्ती दुसरं शेतीतलं किंवा दुसरं मजुरीचं काम करू शकत नाही, आत्महत्या करत आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगार आत्महत्या करत आहे, अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे. बरोबर आहे, पण तुमच्या या सगळ्याला काउंटर करतं ना सरकार. तर बघा, आम्ही लोकांना म्हटलं की तुम्ही नोकऱ्या नका मागू, आम्ही नोकऱ्या देणाऱ्या बनतोय, तुमच्या आम्ही कर्ज देतोय, स्टार्टअप इंडियाला कर्ज देतोय, इतर गोष्टींना कर्ज देतोय. त्याच्यासाठी कर्ज द्यायसाठी हे आहे ना, कर्ज फेडू शकत नाहीये. तो रोजगार जो ह्या युवक तो कर्ज फेडू शकत नाही ना, चालवून नाही राहिलं ना. आता आमच्या इथल्या सावनेर MIDC आहे, इथे हेटीला MIDC आहे, किती उद्योग सुरू झाले आणि ते बंद पडले, बेरोजगार झाले लोक. आणखीन त्यांच्यावर रोजगारीचे बेरोजगारी कुऱ्हाड पडलेली आहे. अशा स्थितीत शासनानं त्याला तो स्वतःच्या पायावर उभं होऊ शकेल आणि त्याचा रोजगार चालू शकेल, त्याचा व्यवसाय चालू शकेल, त्याचा उद्योग चालू शकेल, अशी काही योजना केली पाहिजे. नाही त्याला कर्ज देऊन कर्जबाजारी करून टाकलं, त्याच्यानंतर त्याचा उद्योगच चालला नाही, मग त्यांनी काय करावं? आत्महत्येशिवाय त्याला पर्याय उरत नाही. तुमच्या रामटेकमध्ये काय सध्या परिस्थिती? म्हणजे आता आपण थोडं पॉलिटिकल बघू तर पारवे उमेदवार आहेत जे काँग्रेसमधून आलेले आहेत. रश्मी बर्वेंचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड झालं नाही, त्यामुळे आता त्यांची उमेदवारी तर काही भरता येणार नाही. त्यांचे पती रिंगणात आहे. काय कसा सामना होईल तुम्हाला असं वाटतंय? नाही, सामना तर होईल. आता लोकांना फक्त मतदान करायचं आहे, परंतु लोकप्रतिनिधीकडून ज्या अपेक्षा असते त्या निराशाजनक आहे. आता एवढे वर्ष झाले, स्वातंत्र्य काळ होऊन झाला, स्वातंत्र्य काळ झाला, स्वातंत्र्यानंतर एवढा वर्ष झाले, परंतु लोकांच्या समस्याच मिटल्या नाही. कोणत्याच नेत्यांनी, कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी त्या समस्या त्यांनी निवारण केलं नाहीये. रामटेक निर्वाचन क्षेत्रामध्ये PV नरसिंहराव प्राईम मिनिस्टर झालेले आहे, इथले प्रतिनिधी प्राईम मिनिस्टर, तरीही क्षेत्राचा विकास नाही. सावनेर क्षेत्रामध्ये, सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये कोणता एक उद्योग वाढला नाही, लोकांना रोजगार मिळेल असा उद्योग नाही झाला, किंवा मोठे मोठे उद्योग व्हायला पाहिजे होते. PV नरसिंहराव पंतप्रधान असताना आमच्या अपेक्षा होत्या, क्षेत्रातील लोकांच्या अपेक्षा होत्या की काहीतरी चांगला मोठा उद्योग होईल बा. महायुती आहे ती म्हणते ना आम्ही बघा विकासासाठी एकत्र आलो, तर 3 पक्ष एकत्र आले, अजून जोमाने विकास बरोबर पुरतेच असते. निवडणुकीचा त्यांचा अजेंडा असतो, विकासाचा अजेंडा असतो, परंतु त्यापैकी कोणताही त्याचा त्या याच्यानुसार कार्य केले नाही, आश्वासनाची पूर्ती होत नाही. फक्त निवडणुकीच्या वेळेपुरतं तेवढंच बोलल्या जाते, त्यानंतर नेत्यांना त्याचा विसर पडतो, नेते भेटत नाही. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या भयंकर समस्या आहे. शेतकरी आपली शेती विकायला लागले, मूळ शेतकरी आहे, त्याला मजूर वर्गाला मिळत नाही, त्यांचा शेताला भाव मिळत नाही, शेताच्या पिकांना भाव मिळत नाही, उत्पादन खर्च अधिक असतो, त्यापेक्षा उत्पन्न कमी होते, कर्जबाजारी झाले शेतकरी आत्महत्या होत आहे. शेतकरी शेती करण्याच्या मनस्थितीत. पण आता सर अगदी शेवटकडे तुमच्याकडे येतो, म्हणजे कुठल्या मुद्द्यांवर इलेक्शन व्हायला पाहिजे? इकडे बघा बीजेपी किंवा महायुतीमध्ये आम्ही मंदिर बांधलं, आम्ही 370 हटवलं, आम्ही आणखी स्टार्टअप इंडियासारखे प्रोजेक्ट्स आणले, आम्ही आता काय 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करायला चाललेलो आहोत. काय दिला पाहिजे? उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे शेतीला. शेती विकसित झाली तर शेतीवर आपला शेतीप्रधान देश आहे, शेतीवर सगळं अर्थसंकल्प अवलंबून आहे, तर त्या शेतीचा विकास केला, इथे योजना राबवल्या, शेतकऱ्यापर्यंत योजना गेल्या आणि त्यांचा विकास केला. सर्व दृष्टीने त्यांना येणाऱ्या अडचणी, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, रोगराई, यापासून ज्या पिकाचं संरक्षण झालं पाहिजे आणि शेतकऱ्याचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. रोजगारांना सुरक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला तर त्याचं कुटुंब सुखी होईल. म्हणून त्याचे शेतीचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न आणि क्षेत्राचा विकासाचा प्रश्न, औद्योगिक विकासाचा प्रश्न हे त्यांनी प्राधान्याने समोर घेतले पाहिजे आणि ते सोडवणे गरजेचं आहे. निश्चित. आपल्यासोबत काही तरुण पण आहेत. काय तुमच्या मतदारसंघामधल्या रामटेकमधलं काय वातावरण वाटतं? कशा पद्धतीने अजून विकास व्हायला पाहिजे? झालाय नाही झालाय? काय अनालिसिस आहे? आजच्या परिस्थितीत मी एक स्टुडंट आहे, मी नागपूरला रोज शिकायला जातो. सावनेर तालुक्यात किंवा रामटेकपूर याच्यात एक पॉलिटेक्निकला सुद्धा कॉलेज नाही. सर्वांना सकाळी इथून पुरी बस भरून नागपूरला जातात, पण एक पण इथं 25 वर्षापासून एक आमदार आहेत, कोणते आमदार असो, खासदार असो, पण एक पण कॉलेज इथं सावनेर तालुक्यात नाही का तो ग्रॅज्युएशनसाठी इथं शिकू शकते. त्या नागपूरलाच जावं लागतं 100%.
पण ते काही करो असं काही सुविधा आतापर्यंत झाली नाही. एवढे आमदार राहिले, मंत्री राहिले, काहीच त्याचा फायदा आजपर्यंत झालेला नाही. स्टुडंट पण तरुण म्हणून तुला काय वाटतं, कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक झाली पाहिजे? लोकसभेची निवडणूक आहे, देशाचा इथं आपण भविष्य ठरवत असतो. इकडे आता महायुती आहे, महाविकास आघाडी महाराष्ट्रपुरती, देशामध्ये इंडिया आघाडी एनडीए आहे. कुठलं तुला महत्वाचं वाटतं, कुठलं सरकार महत्वाचं वाटतं? शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे. शिक्षण आणि शेती. आजच्या परिस्थितीत शेती म्हणजे आज गव्हर्नमेंटनं हे केलं की आज महिलांना तुम्ही हे टक्के देणार आहात, सवलत देणार आहात, पण ते होत नाही. सारी जाहीर होतो, सर्व होतो, पण होणार केव्हा आहे काय समजतच नाही. आज लोकसभाचे आमचे खासदार होते, पण आतापर्यंत आम्ही सुद्धा पाहिलेलं नाही त्यांना. कोणाला पण विचारू. 2 टर्म खासदार होते तुमचे? 2 टर्म खासदार, त्याच्या पहिले अजून एकदा होते, पण पाहिलं नाही. कोणत्या पक्षाचे असू दे, मी कोणत्या पॉलिटिकल पार्टी इन्क्लुडेड नाही आहे, पण सांगत आहो कोणत्याच खासदार दिसत नाही. आमदार तरी दिसून जाईल, पण खासदार दिसत नाही. आता समोर पहा का आहोत. पण मग आता जे बदललेले समीकरण आहे, म्हणजे काँग्रेसमधनं उमेदवार घेतला, तो आता शिवसेनेकडनं लढतोय. इकडे काँग्रेसच्या उमेदवाराचं सर्टिफिकेटच कॅन्सल झालं, त्यांचे पती लढतायत. काय वाटतं, कसं लढत होईल इकडे? 1 साइड लढत होईल 100%. राजू परवान कमीत कमी 2 लाखाची लीड राहील. त्यांचं एक चांगलं उमरेडमध्ये काम आहे. पक्ष जरी बदलला असेल त्यांनी, तरी काम चांगलं आहे असं आतापर्यंत माहित पडलं. जे आम्ही सगळ्या ज्येष्ठांशी बोललो, त्यांचं असं म्हणणं होतं, बघा आम्ही जे मतदान करतो त्याच्याशी तर ही बघावत आहे ना, की आम्ही एखाद्याला वेगळा पक्ष बघून किंवा उमेदवार म्हणून देतो, ते दुसऱ्या पक्षात जातात, मग आमचं मत वाया जातं. सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे आजच्या याच्यात. आता मत दिलं काँग्रेसला, तो जाते बीजेपीत. मत तर तुम्ही काँग्रेसला दिला ना, त्याचा काय करावं? त्याचा जरी नवीन असा कायदा आला पाहिजे. मी स्वतः लॉ स्टुडंट आहे, याच्यात मी मूटकोटमध्ये प्रेझेंट पण केलं होतं, पण आपण एक लहान इथून काही करू शकत नाही. तुला शेवटचा प्रश्न, आता तरुण म्हणून काय बघतो तू ह्या निवडणुकीकडे, कसं बघतो? म्हणजे कुठला मुद्दा महत्वाचा आहे? मंदिर मस्जिद महत्वाचा आहे, रोजगार महत्वाचा आहे, शिक्षण महत्वाचं आहे? कुठले मुद्दे तुला महत्वाचे वाटतात? मंदिर आणि शिक्षण वेगळं वेगळं आहे, याला मिक्स करायची गरजच नाही. मंदिर आपल्या जागेला ठीक आहे आणि शिक्षण आपले, पण शिक्षणाला जास्त प्राधान्य दिलं तर बरं होईल असं मला वाटतं. तर हे आपण हा रामटेक सगळा मतदारसंघ होता. तरुणांच्या प्रतिक्रिया बघितल्यात, ज्येष्ठांच्या प्रतिक्रिया बघितल्यात, प्राध्यापक सुद्धा आपल्यासोबत होते, त्यांनी सुद्धा त्यांची मतं मांडलेली आहेत. घोडं मैदान दूर नाहीये, बघण्याला महत्वाचं आहे की इथं कसं वातावरण राहतं, कोणाला निवडून दिलं जातं आणि इथलं खरंच चित्र बदलतं का, हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. असेच वेगवेगळ्या मतदारसंघाचे अपडेट्स, तिथल्या लोकांची प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्यामुळे मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबलं तर तुम्हाला त्याबाबतचे अपडेट सुद्धा मिळतील. कॅमेरा पर्सन साहिल चव्हाणचा राहुल गायकवाड, मुंबई तक, रामटेक.